ज्या लोकांचे जास्त फ्रेंड्स असतात ना त्यांचा एक ग्रुप असतो, म्हणजे फ्रेंड फ्रेंड खेळायला. जर कुठे बाहेर जायचंय, जर कुठे पिकनिक करायची आहे, जर काही मूवी प्लॅन होतोय, काही इव्हेंट आहे, काही गॅदरिंग आहे, सो त्यावेळी त्या ग्रुपमध्ये गप्पा गोष्टी केल्या जातात. पण ऍक्च्युअलमध्ये त्याच ग्रुपमधल्या 3 जणी असतात, त्यांचा एक प्रायव्हेट ग्रुप असतो. आणि त्या मेन ग्रुपमध्ये सगळं डिस्कशन होतं. या तिघी ठरवणार की कुठे जायचं, प्लॅनिंग काय करायची, ड्रेस कोड काय आहे, फूड कुठून घ्यायचं. जो मोठा ग्रुप असतो ना फ्रेंडचा, तो नुसता फॉर्मॅलिटीसाठी बनवलेला असतो. सगळे फ्रेंड्स जमा करायचे कशासाठी? कॉन्ट्रीब्युशनसाठी. डिवाइड बाय 10 मध्ये कमी खर्च येणार, डिवाइड बाय 3 मध्ये जरा जास्त खर्च येणार. पण ठरणार तर सगळं त्या प्रायव्हेट ग्रुपमध्येच. आणि जर त्या फ्रेंड ग्रुपमध्ये जर कोण बोलली की मला नाही यायचंय, मग काय, मग त्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये तिची आय झेड करून टाकणार. शिव्या घालणार तिला, ही नेहमीचीच आहे, हिची कटकटच आहे, तिला या ग्रुपमधूनच काढून टाकलं पाहिजे. आणि जेव्हा हे लोक पिकनिकला जाणार ना, तेव्हा पण ह्या ज्या तिघी जणी आहेत ना, ह्याच जास्त स्वतःचे फोटोज काढणार एकमेकींच्या ग्रुपमध्ये. म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये या तिघी असणार आणि बाकीचं नुसतं ते आणलंय ना लंबाळं, त्याचं काही काम नाही. त्यांना कळतही नाही की त्यांचा कसा वापर केला जातो ग्रुपमध्ये, फक्त लोकांना दाखवायला की आम्ही बघा केवढ्या फ्रेंड्स आहोत आणि आम्ही अशा मस्त मजा करतो. त्यांना नाही माहिती की काही मुली एकदम चालू असतात. मग तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये आहात? फ्रेंडवाल्या की प्रायव्हेटवाल्या? सांगा, लाजू नका खरंच.